हाय गाईज, कसं तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. पुन्हा एकदा तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आज बघायला गेलं तर आज 75 डेचा 15 दिवसाची आज एक्सरसाइज करायला आलो आहे. आणि बघायला गेलं तर बघा, सूर्य निघायच्या अगोदरच आज आलेलो आहे. तर आज रनिंग वगैरे करून जस्ट नदीवर पोहोचलो आहे. आणि आज जरा रनिंग केली आहे. तर पाणी पण बघा, पाण्याला दिसत बघाल, पाण्याला वाफ वगैरे निघत आहे, दिसत नॉर्मल. पण अशा प्रकारे आज लवकर आलो आहे. तर हा 75 डे 15ची वर्कआउट करणार, एक्सरसाइज करणार. आणि आज बॉडीची कंडिशन पण थोडी नेपेक्षा चांगली आलेली आहे. कारण बाहेरचं पूर्ण खायचं बंद केलेलं आहे अशा प्रकारे. तर गाईज चला आता नदीवर आलो आहे. तर आज सूर्य वगैरे निघायच्या अगोदर नदीवर पोहोचलो आहे. तर आलो आहे. आणि काही माझं वर्कआउट करण्याचं जागा आहे. खूप सारे लोक बघत असतील की मी कुठे करतो आहे. तर जेवढे पण वाड्यातले लोक आहेत, जेवढे पण या नदीवर इथे आले असतील, तर त्यांना हे बंधारा माहीत असेल. काही बंधारा किती मोठा काय आहे. तर इथे पूर्ण पाणी भरलेलं आहे. या अशा प्रकारे इथे आम्ही वर्कआउट करतो आहे खुल्या मैदानामध्ये. बघा या साईडला पण पूर्ण खुलं आहे. बघा या साईडला पूर्ण खुलं आहे. आणि या साईडला तर पूर्ण पाणीच पाणी. तर इथे पूर्ण हवावर सुट्टे, थंड मस्त सुट्टे. तर खूप एक्सरसाइज करायला खूप मजा येते. आणि एकटाच असतो नदीवरती, तर त्यावर खूपच मजा येते. तर आता थोड्या वेळाने दोघे तिघे नदीवरती आंघोळ करण्यासाठी येतात. तर त्यासोबत पहिले आंघोळ वगैरे करणार आले का, त्याच्या अगोदर माझी जी एक्सरसाइज आहे मी ती कंप्लीट करून घेतो. काय डायमंड पुशअप मारायचं आहे. ते डायमंड पुशअप कसं मारतात हे तुम्हाला दाखवतो आहे. नॉर्मल साईड डायमंड साईडने घ्यायचं आहे या प्रकारे. बघा ते काहीच अशा प्रकारे चेस्टची वर्कआउट नॉर्मल करू शकता, देशी वर्कआउट करू शकता.
एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे आणि जास्त नाही आज. तर काय चेस्टची केली आणि लेगची तर केलीच केली. त्यानंतर 6 पॅकची केली. तर 6 पॅकची पण करायची आहे. तर त्यापेक्षा पण पोट वगैरे कमी झालेलं आहे. पहिले खूप जास्त होतं, वाढलं होतं, चरबी होती. पहिले जास्त फॅट होता, आता पूर्ण फॅट कमी केलेला आहे. तर दररोजचे एक सेट वाढवत येतो 6 पॅकचे वगैरे आणि लेगचे पण वाढतो. त्यानंतर जिममध्ये पूर्ण बॉडीचे वर्कआउट होत असते. तर जेवढे पण सकाळी होते तेवढे मी एक्सरसाइज करतो आहे, मी ॲड करतो आहे. तर बॉडीची कंडिशन पण थोडी खूप जास्त डेव्हलप झालेली आहे. तर आता सूर्य वगैरे पण निघाला आहे. तर चला पहिले फ्रेश वगैरे होतो आहे, त्यानंतर जावं लागेल जॉबला. कारण आज जॉबला जावं लागेल. कारण उद्या कदाचित सुट्टी पण घेऊ, कारण उद्या 19 तारीख आहे. तर 19 फेब्रुवारी असणार शिवजयंती आहे. तर उद्या सुट्टी पण होऊ शकते कदाचित. तर अशा प्रकारे आजची वर्कआउट कंप्लीट करून पहिले फ्रेश वगैरे होतो आणि घरी जातो, कारण आज जॉबवर यावं लागेल. तर जॉबला जातो आहे आता. इकडनं पहिले फ्रेश होतो आहे, घरी जाऊन पूर्ण प्रोटीन वगैरे घेऊन ड्युटीला जावं लागले. चला काहीच बघा, अंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो आहे मस्तपैकी, रेडी आता होतो आहे आणि जातो घरी आता. चला काहीच, तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला मी संध्याकाळी भेटणार, जिममध्ये भेटणार. तर आता घरी जाणार, त्यानंतर पूर्ण रेडी वगैरे होऊन त्यानंतर जॉबला जाणार. जॉबला गेल्यानंतर मग जॉबला जाणार आणि जॉबवरून संध्याकाळी 5:30 वाजता घरी येणार. त्यानंतर तुम्हाला मी संध्याकाळी जिममध्ये भेटणार. आणि आज वाजले 6:30. तर 6:30 वाजता आलो आणि आज 75 डेचा 15वा दिवस आहे. तर आज 15 दिवसाची आज वर्कआउट करणार. तर आज बायसेप करणार आहे. तर बायसेपचे सेट काही तुम्हाला नवीन असणार, ते तुम्हाला ॲड करणार, ते तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामध्ये. तर बायसेपचे कसं प्रकार असतात, किती मारतात सेट, हे तुम्हाला मी दाखवतो आहे. चला पहिले बायसेपचे वर्कआउट करूया. तर पहिले रॉडनी स्टार्ट करायचा, त्यानंतर डंबेल ताकद 5 मिनिटाची काय पाहिजे आता बायसेप अडीचशे घेऊ 5 सेकंड डायरेक्ट. त्या